नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजचा ब्लॉग आपला खूप खास असणार आहे, कारण आज मी एक गेम खेळणार आहे. गेममध्ये ताई, वहिनी, मम्मी, मोठी आई आणि माझी आजी म्हणजे बाय असे आम्ही 5-6 जण असणार आहोत. आणि गेम असा आहे की मी काही मूवीचे जे डायलॉग्स आहेत, हिंदी किंवा मराठी असू दे, ते त्या मूवीमधले डायलॉग्स मी त्यांना विचारणार आणि त्यांना ते गेस करायचे असणार. तर बघूयात कोण जास्त गेस करते. ताईला भरपूरशा मूवीज माहिती आहेत, सो मे बी ती करेक्ट गेस करेल असं वाटतंय मला. चान्सेस आहेत जास्त. आणि आजी आणि मोठ्या आईला तर एवढं काही माहीत नाही आहे, म्हणजे मूवीजबद्दल वगैरे. तर मग बघूयात, त्यांना दुसरे काहीतरी वेगळे प्रश्न विचारेल मी. तर चला आता स्टार्ट करूयात व्हिडिओला. बघूयात कोण जिंकतंय आणि जो जिंकेल, मी असं सांगणार नाही आहे त्यांना, बट त्यांना माझ्यातर्फे असणार आहे आईस्क्रीम. तर चला खेळायला चालू करूयात आपण. तर मित्रांनो, आता मी विचारत आहे मम्मी, वहिनी, मोठे आहेत. मोठ्या आणि आजीला तर येणार नाहीत, त्यांना वेगळे प्रश्न विचारणार आहे मी. पण वहिनी आणि मम्मी आहेत इथे आणि ताई बसली आहे मध्ये. आधीला तिला बाहेर येऊ देत नाही आहे, तरी पण ती ट्राय करल. पहिला प्रश्न मी मम्मीला म्हणजे सगळ्यांना विचारतोय तुम्हाला. मोगॅम्बो खुश हुआ हा कुठल्या पिक्चरचा डायलॉग आहे? नाही, चुकलं. कुठल्या ऍक्टरचा आहे? अमरीश पुरीचा डायलॉग आहे. पिक्चरचं नाव ओके, हा अनिल कपूरचा पिक्चर आहे. हा राईट, ठीक आहे. मम्मीने ऍक्टर बरोबर विचारलेले आहेत, मम्मीला नाव नाही आठवते. मी सांगतो नाव, मिस्टर इंडिया. ओके ओके, ठीक आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न विचारूयात. कितने आदमी थे? शोले. वहिनींना शोले एकच पिक्चर बघितलाय वाटतं. ठीक आहे, चला तो एक आहे. तर ठीक आहे, चला एक मम्मीने गेस केलेला आहे आणि एक वहिनीने गेस केलेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न विचारूयात, ठीक आहे. हा फेमस डायलॉग होता बरं का. म्हणजे बॉक्स ऑफिसवरती सगळ्यात जास्त चालणारी फिल्म होती. बड़े बड़े देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती सीनरिता. हा पिक्चर, हा डायलॉग कुठला आहे? हा कुठल्या पिक्चरचा डायलॉग आहे? यस यू कॅन. यस, ताईने सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ताईने बोललेली बरोबर आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. तो आत्ताच त्याचा अमेरिकामध्ये त्याचा म्हणजे पुतळा उभा केलाय त्या दोघांचा त्यांनी, कारण लॉंगेस्ट सगळ्यात जास्त चालणारी मूवी ती. बरं ठीक आहे, चला दुसरा प्रश्न, ठीक आहे. हा एक आता नवीनच आहे, कंट्रोल उदय कंट्रोल. हा कुठल्या पिक्चरचा डायलॉग आहे? वहिनीला माहित नाही. ठीक आहे, चला आणखीन एक डायलॉग विचारतो मी, ठीक आहे. आता माझी सटकली हा कुठल्या पिक्चरचा डायलॉग आहे? नाही. हा बरोबर बरोबर, वहिनीने. हा अजय देवगणचा डायलॉग आहे तो सिंगम मूवी मधला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आणखीन एक आहे, इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती. हा कुठल्या पिक्चर मधला डायलॉग आहे? शोले किती वेळा बघितलाय तुम्ही? हा, त्याच्यामुळेच माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. आता आणखीन एक प्रश्न विचारतोय मी, ठीक आहे. ती पण आयकॉनिक मूवी होती त्याच्यामध्ये. तर डायलॉग असा आहे, सक्सेस के पीछे मत भागो. ठीक आहे. आणखीन त्याच मूवी मधला दुसरा डायलॉग विचारतो मी तुम्हाला, तो सगळ्यांना म्हणजे माहिती आहे. ऑल इज वेल, ऑल इज वेल. 3 इडियट्स. स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत जेवढे डायलॉग विचारले तेवढे मला माहित होते. आदिरा घाण करते आज माझ्या व्हिडिओ मध्ये, ताईला उठू देत नाहीये, बंदर काही का. ठीक आहे. आता आणखीन एक आयकॉनिक मूवीचा डायलॉग विचारतोय मी तुम्हाला. तुम्हाला गेस करायला थोडासा प्रॉब्लेम येईल, पण ठीक आहे, चला मराठी पण विचारतो, पण हिंदी एक लास्ट वाला. कह दिया ना बस, कह दिया. हे कुठल्या पिक्चरचा डायलॉग आहे? तुमची
तुमचे सगळे म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे. कह दिया ना, बस कह दिया. पिक्चरचं नाव काय काय कोण आहे? शाहरुख खान. नाही. हं. ओळखा? नो, नाही. नाही येत. मी सांगू? नाही येतंय का? हा डायलॉग आता जो मी विचार, हा नाही माहित. परत रिपीट करतोय, ठीक आहे. हा. बरोबर. बरोबर आहे ठीक आहे. आता सगळ्यात सोपा डायलॉग विचारतोय मी. नाही, अमिताभ बच्चनचा म्हणजे डायलॉग आहे तो. ठीक आहे. आता एक नवीन पिक्चरचा डायलॉग मी विचारतोय तुम्हाला. पुष्पानांग सुमके फ्लावर्स म्हणजे क्या? असे सोपे येतात तुम्हाला. ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणखीन एक पिक्चरचा डायलॉग विचारतोय. ठीक आहे. तो पण चांगला पिक्चर होता. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. अजय देवगण. सलमान खान. सलमान खानचा डायलॉग आहे. कुठल्या पिक्चरचा आहे? सलमान खान. त्याच्यात नाही का नाव नाहीत माझ्या लक्षात येत. नाही. तो पिक्चर मधला डायलॉगच नाहीये 3 पार्ट निघलेल्या. नाव मला नाही लक्षात. चल त्या पिक्चर मध्ये मी सलमान खानचं काय नाव आहे ते पण हा? नाही. मी सांगू? हा, वॉन्टेड पिक्चर मधला डायलॉग आहे. ताई बरोबर गेस करते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आधी तिला बाहेर नाही येऊ देते, कारण ती खेळतीये बाहेर, नाही उठत नाहीये ती बाहेर नाही येते तिला घेऊन. सो ती मधूनच उत्तर देते आणि करेक्ट उत्तर देते. एक डायलॉग आहे, मराठी पिक्चरचा डायलॉग आहे. ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा भुर्रन. हा कुठला पिक्चर मधला डायलॉग आहे? झपाटलेला. हा, झपाटलेला. बरोबर. हा, बरोबर. तर बरोबर विचारलेले आहेत, म्हणजे बरोबर उत्तर दिलेले आहेत सर्वांनी. म्हणजे काही चुकले, काही बरोबर दिले. तर मित्रांनो, आता मराठी पिक्चर मधला आणखीन एक डायलॉग आहे. धनंजय माने इथेच राहतात का? हा कुठल्या पिक्चर मधला डायलॉग आहे? नाही. पळवापळवी नाही. त्याचं नाव पिक्चर अशोक सराफचाच आहे, पण डायलॉग त्याचा नाहीये. डायलॉग मी सांगतो. डायलॉग सांगू का कोणाचा आहे? आणखीन एक हिंट देतो. लक्ष्मीकांत बेर्डेचा डायलॉग आहे. नाही. आठवतही पाहिजे. पिक्चर छान आहे पण नाव नाही. येस, ताईने उत्तर बरोबर दिलेलं आहे. अशी ही बनवा बनवी. ठीक आहे. चला आता आपण आजीला प्रश्न विचारूयात. मोठ्या आईला. मोठ्या, तुझा आवडता हिरो कोण आहे? कोणता हिरो तुला आवडतो? मला हा, मराठी हिंदी कुठला पण आहे? हिंदी हिरो आहे. मराठी किंवा हिंदी. हिरोचं मराठी सांगा कोणता आवडतो? मला हिंदू ते हे आवडत होता. कोण? काय बोलतात त्याचं? आमिर खान. आमिर खान. त्याचा कुठला पिक्चर आवडतंय एखादा माहिती आहे ती का? नाही का पाणी पाणी फाउंडेशन ते गावाकडे आलं. अच्छा, ओके. त्याच्यामुळे हे होतं का? ओके, हा ठीक आहे. ते उन्हाळ्यामध्ये केलं होतं आमिर खानने पाणी फाउंडेशन साठी. चांगलं काम केलं होतं ते. यस, बरोबर आहे. आणि त्याला काही ठिकाणी म्हणजे नाना पाटेकरची पण साथ होती बऱ्याच ठिकाणी. ओके, तर आता वहिनीला विचारूयात. तुमचा आवडता हिरो कुठला पण? मराठी हिंदी आता आवडता कुठला? मनानेच सांगते जाऊ दे. मनानेच नाही आवडत मला. असं होऊ शकत नाही. पिक्चरच आवडत नाही हिंदी तर. मराठी कुठला पण, मराठी हिंदी कुठला पण आवडत असेल तर एवढा विचार करावा लागतोय. आवड आहे का नाही? ठीक आहे. चलो, वहिनींचं अवघड आहे. लय अवघड दिसतंय मला. बाय. सांगा. तुझा आवडता हिरो हिरोईन? आम्हाला हिरोनी हा, श्रीदेवी.
मला तेच वाटलं होतं बाई हिरो 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 हा अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अरे वा 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 वा. कुठल्या पिक्चर मुळे? पिक्चरचं काय नाही पिक्चरचं मला काय आवडतं. नाही. मला आवडते ती. एखादा पिक्चर माहितीये का त्यांचा? आवडतंय? त्यांचा पिक्चर माहितीये का एखादा? पिक्चर हा अमिताभ बच्चनचा हे अशी वरी टांगली होतं का अमिताभ बच्चन असे अन वरून ठेके देत होती चापकानं सरळ चिंदड्या जात ते कोणाला? हिरूच मर्द अमिताभ बच्चनला टांगावाला का? टांगा 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 नाही हा पण ते सगळ्यात टांगला होता वरी हा. आणि मग ते माझे छोटे ठोके मग सगळे चिंदाड्या जातात कोणता? जुनंच वाटतं. मर्द 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 पिक्चर आहे. मर्द हा, तोच पिक्चर. वाटतं. हे त्या दिवशी तोच होतं. अमिताभ बच्चनला वरती असं हाताला बांधतात आणि मारतात चापकानं. बरोबर हा, मर्द 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 पिक्चर. मस्त एक्सप्लेन केलेलं आहे. यस. मग तुला कुठला पिक्चर आवडतं? म्हणजे हिरो हिरोईन कुठली आवडते तुला? गोविंदा. गोविंदा. आणि हिरोईन? हिरोईन हिरोईन माधुरी. माधुरी दीक्षित. ओके. त्या दोघांचा एखादा पिक्चर माहितीये का? त्या दोघांचा नाही माहिती. गोविंदाचा तुझा आवडता पिक्चर? पिक्चर गोविंदाचा काय रे त्याच्यात पिक्चर आवडता की कुदरत का काम. मी बघितलेलं नाहीये पण ठीक आहे चला. छान आहे ती. चांगला जुना पिक्चर picture. असेल. गोविंदाचे पिक्चर बघितलाय मस्त मी होते. पहिलं ते पिक्चर कुदरत का काम. तू सगळ्यात पहिला पिक्चर कुठला बघितला होता? घराणा. हा? घराणा बेळगावला. घराणा. घराणा. फर्स्ट मूवी थिएटर मधली. हा आणि कपूरन गोविंद 1 2 3 4 गाणं. 1 2 3 4. 1 2 3 4 5. तो घराणा नाहीये मग. ते जाब ते जांभे आहे ना अजून एक आहे ना एक गाणं तर ते जे गाणं म्हणते का तू माधुरी दीक्षितचा आणि अनिल कपूरचा तो ते जाब. बघितलाय मी आजऱ्यात बघितलाय ते जाब आणि बेळगावला बघितलाय घराणा. आणि मोठा येत आवडता पिक्चर कुठला आहे? मोठा आहे तुझा ऋषी कपूर पिक्चर? पिक्चर पिक्चर होय हिना. हिना. अच्छा हा ते आता म्हणत होते मोठे ते वाहत वाहत जात हिरो आणि ते पाकिस्तान मध्ये पोहोचतंय. ओके ओके. तुमचा आता पिक्चर तरी आवडतंय का नाही एखादा? नाही. साऊथचा कोणता? साऊथ हा. कुठला? नाही. मग कुठला? काहीतरी गीत गीता गोविंदा. हा. अच्छा हा हा हा. तो याचा पिक्चर आहे. रश्मिका आणि दुसरा एक आहे देवरकोंडा. हा विजय देवरकोंडाचा पिक्चर आहे. मस्त पिक्चर आहेत ते पण. तर थँक्यू तुमचा सगळ्यात महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ. म्हणजे मम्मीला जेवढं माहीत होतं तेवढं मम्मीने सांगितलं. आजीला जेवढं म्हणजे आजीला दोन्ही आज्यांना माहीत नव्हतं जास्त कारण त्यांनी कधी मूवीज वगैरे बघितल्या नाहीत. आत्ता जरी बघितल्या तरी टाईमपास म्हणून त्या मराठी सिरियल बघतात ते. म्हणजे असं काही हिंदी वगैरे ते जास्त बघत नाहीत. आणि त्याच्यानंतर तर जास्त टी व्ही त्या बघत पण नाही आहेत जास्त. वहिनी पण जास्त काही त्यांना टी व्हीचा नाद नाही आहे. आणि ताईला माहिती आहे बट आधिराने तिला बाहेर येऊ दिलं नाही. ती खेळत होती मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.